महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत खाते वाटपावर निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। सीएनबीसी नेटवर्क 18च्या इबला अवॉर्ड सोहळ्यात ते बोलत होते। महाविकास आघाडीचे आमदार आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शपथ घेणार आहेत। कालच्या पहिल्याच दिवशी मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक होत शपथ घेण्यावर बहिष्कार टाकला होता। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील आज मार्कडवाडी दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्कडवाडीतील नागरिकांनी मतदानावर आक्षेप घेतला होता। याच गावात शरद पवार आज भेट देणार आहेत। मार्कडवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेले आहेत। दरम्यान मार्कडवाडी येथे ईव्हीएमवरून 2 मतप्रवाह असल्याचं समोर आलंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आपली पक्ष संघटना मजबूत करणार आहे आणि जिल्ह्यातील 6 पैकी भाजप 5 तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे। आम्ही यंत्रामध्ये हरलो मात्र लोकांच्या मनामध्ये जिंकलोय अशी प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिली। सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता, तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला, गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी पुसून टाकला अशा शब्दात उबाठाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर निशाणा साधलाय। विधानसभेच्या निकालाचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत असं शरद पवार म्हटलेत। आम्हाला 72 लाख मतं आहेत पण 10 जागा आणि अजित पवार गटाला 58 लाख मतं, त्यांच्या मात्र 41 जागा आल्या असं म्हणत शरद पवार यांनी मतांचं कॅल्क्युलेशन मांडलं। शरद पवार मार्कडवाडीमध्ये येत आहेत पण ते आपण केलेल्या विकास कामांची पाहणी करायला असा टोला राम सातपुते यांनी लगावलाय। मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पवारांनी पाहावा अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सुषमा अंधारे यांनी 2023 मध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते। या आरोपानंतर बदनामी केल्याप्रकरणी अंधारेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। या प्रकरणी पाटण कोर्टानं सुषमा अंधारेंना जामीन मंजूर केला आहे। शंभूराज देसाई यांनी शपथ घेतल्यानंतर लगेचच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली। मतदारसंघात सुरू असलेली प्रलंबित कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या दृष्टीनं त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। एकनाथ खडसेंनी सूचक वक्तव्य केलंय। फडणवीसांशी माझे चांगले संबंध आहेत, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो, त्यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते मात्र ते पुढील काळात मिटूही शकतील असं म्हणत खडसेंनी जमाईचे संकेत दिलेत। आता एक मोठी बातमी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील आज मार्कडवाडी दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मार्कडवाडीतील नागरिकांनी मतदानावर आक्षेप घेतला होता। विधानसभा निवडणुकीत मतदान चुकीचं झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता आणि त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती। दरम्यान 4000 लोकवस्तीचं माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावानं ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं केलंय। ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकऱ्यांपैकी तब्बल 89 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याच गावात शरद पवार आज भेट देणार आहेत। राज्यातील सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत। 1998 पासून विभागानं शिपाई पदाची भरती केली नाहीये आणि त्यामुळे नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती करण्यात येणार आहे। या पदांच्या भरतीसाठी 26 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे। आयटीआयचा आवश्यक ट्रेड केलेल्या बेरोजगार तरुणांना यावेळी मोठी संधी मिळणार आहे। विशेष अधिवेशनाच्या काळात विधान भवनात येणाऱ्या आमदारांच्या वाहनांना जागा अपुरी पडू लागल्याचं सांगत या परिसरातील पे अँड पार्क सुविधा बंद करून इतर वाहनं उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे आणि या विशेष अधिवेशनाच्या कालावधीत हा बदल लागू राहणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे। राज्यात 2019च्या पूर्वीची 2 कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहनं आहेत आणि त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीनं विरोध केलाय। फडणवीस सरकारनं शक्तीपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आलाय। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश व्हावा या दृष्टीनं प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झालेत। या अनुषंगानं युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशात ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारनं ठेवलंय। या 30 लाख घरांमध्ये भाडेतत्वावरील घरांचाही समावेश असणार आहे। या आराखड्यासाठी म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे।
वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा 8.8 किलोमीटरचा पॉड टॅक्सी प्रकल्प MMRDA कडून हाती घेण्यात आला आहे। प्रकल्पाचा हा पहिला टप्पा असून त्याचं काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे MMRDAचं नियोजन आहे। जळगाव महापालिकेच्या थकबाकीदारांसाठी दरवर्षी लागू होत असलेली अभय योजना यंदा लागू करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला आहे। त्यामुळे कोणत्याही थकबाकीदाराला अभय मिळणार नाही। MIDCचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आलेली आहे। अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाला होता। त्या स्फोटात तब्बल 7 जणांचा बळी गेला होता। या प्रकरणी तब्बल महिन्याभरानंतर ही कारवाई झाली। दरम्यान निकम यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडून चौकशी होणार आहे। गेल्या 5 वर्षात चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलंय। आज घडीला एकूण 38 जिल्हे नक्षलग्रस्त असून तेही लवकरच नक्षलमुक्त होतील असा दावा देखील गृह मंत्रालयानं केलाय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय झेंडे, फलक आणि पोस्टर झळकलेले आहेत। त्याच्यावर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत मुंबईतील 1900 बेकायदा फलकांवर कारवाई केली आहे। यूपीच्या संभलमध्ये मुस्लिम समुदायावर होत असलेला हिंसाचार आणि अजमेर शरीफ मस्जिदला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेच्या वतीनं अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। प्रेतयात्रा काढत निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2022 साली मंजूर झालेल्या संभाजीनगर तालुक्यातील हातमाळी ते सेलूद रस्त्याचं काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रखडलंय। या रस्त्यावरून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे। धारावीतील 300हून अधिक रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजना अंतर्गत नोंदणी झाली आहे। 19 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमातून 197 व्यक्तींनी नाव नोंदणी केली आहे। खारघर नेरूळ कोस्टल रोडच्या बांधकामात खारफुटीचं विस्तीर्ण भाग आणि आंतरभरती ओलसर जमीन गाडली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय। याबाबत केंद्राकडे तक्रार केल्याचं नॅट कनेक्टचे संचालक BN कुमार यांनी सांगितले। ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या काही वर्षात नवी मुंबईचं पाणी इतर शहरांकडे वळवण्यात आल्याचा फटका इथल्या उद्योजकांना बसू लागलाय। पाणी नसल्यामुळे उत्पादनांवर परिणाम होत असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे। अंबरनाथ तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि यानंतर पालिका आता ॲक्शन मोडवर आली असून शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे। ग्रामीण भागात पासपोर्ट काढताना कागदपत्रांच्या किरकोळ कारणांवरून पोलिसांकडून त्रास दिला जातोय असा आरोप काही अर्जदारांनी केला आहे। त्यामुळे परदेशात जाणं सोपं असूनही पासपोर्ट काढणं कठीण झालंय असं अर्जदारांचं म्हणणं आहे। घोडबंदर भागातील मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील रहिवाशांचा क्लस्टरला विरोध असतानाही महापालिकेकडून क्लस्टर योजना राबवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात। या भागातील रहिवाशांसोबत महापालिकेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचं पर्यटकांना दर्शन होतंय। हर्णे इथल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ हे डॉल्फिन पाहायला मिळतात। हे डॉल्फिन पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं इथे पर्यटक गर्दी करतायत। मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलंय। मागील 1.5 वर्षापासून ही कामं सुरू असली तरी कामाचा वेळ पाहता 2025 पर्यंत काम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे। नाताळची लगबग सुरू होताच कोकण रेल्वे देखील सज्ज झाली आहे। या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। आता एक मोठी बातमी, मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदारकीची शपथ घेण्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला होता। मात्र आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार आहेत। विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी आणि बॅनरबाजी करत त्यांचे इरादे जाहीर केले। आय लव्ह मार्कडवाडीचे पोस्टर्स हाती घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि लोकशाही जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। मार्कडवाडीतल्या मुद्द्यावरून शपथ घेत नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आणि आमच्या मनात EVM बाबत शंका आहेत याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधलं। तर लोकशाही चिरडण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं।
श्रीवर्धन मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात दंड थोपटलाय। आपला पराभव ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप करत त्यांनी ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 9 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। शेती संबंधीच्या साहित्य खरेदीवर जीएसटी सूट द्यावी अशी मागणी अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भारतीय किसान युनियननं केली आहे। कृषी उत्पादनांवर एमएसपी निश्चित करण्याच्या सूत्रात सुधारणा करण्यात यावी असं देखील सुचवलंय। वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली। बाजारातील कांदा, बटाट्यासह पालेभाज्या, कडधान्य आणि तेलही महागले। कांद्याचा भाव 100 रुपये किलोवर पोहोचलाय, तर दर गगनाला भिडल्यानं ग्राहक त्रस्त झाले। नाशिककरांची आता उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे। नाशिकला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण तब्बल 96.38% भरलंय आणि त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय। सद्यस्थितीमध्ये लसणाला सुक्या मेव्याचा भाव आलेला आहे। किरकोळ बाजारात लसणाचा दर हा 500 ते 550 रुपयांपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे महिलांचं बजेट कोलमडलंय। चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील केळी आणि पपई ही दोन्ही पिकं इराण आणि दुबई या आखाती देशात निर्यात होत आहेत। विदेशात जात असल्यानं या पिकांना चांगला भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। सोलापूर बाजारात 57,000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे। त्याचप्रमाणे कांद्याला समाधानकारक दरही मिळाला आहे। सरासरी 2,500 रुपयांपासून 5,000 कांद्याला दर मिळाल्यानं शेतकरी सुखावलाय। फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे सिंधुदुर्गातील थंडी गायब झाली आहे। परिणामी त्याचा फटका बसल्यानं आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यत्यय निर्माण होतोय। सध्या राज्यामध्ये कापसाची आवक वाढली आहे। जवळपास 38,581 क्विंटल कापसाची आवक झाली आहे। यात मध्यम, स्टेपल आणि सर्वसाधारण कापसाची सर्वाधिक आवक झाली असून कापसाला 6 ते 7 हजारांचा दर मिळाला आहे। राज्यात 2024-25 मध्ये एकूण मक्याचं उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 13.87% वाढ होण्याचा अंदाज आहे, तर यामध्ये अजूनही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना संपला तरी देखील राज्यातील गाळप हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाहीये। जवळपास 50 पेक्षा जास्त कारखान्यांनी गाळप सुरू केलेलं नाही। पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ या गावातील टेकडीवर खंडेश्वराचं मंदिर आहे। चंपाषष्ठीनिमित्त गावात खंडोबाची यात्रा संपन्न झाली। यावेळी परिसरातील अनेक भाविकांनी खंडेश्वराचं दर्शन घेतलं। खेडच्या कोळाई गावात भानोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेमध्ये 2 दिवस देवदानवाचं युद्ध रंगतं। देवदानव युद्ध ही या भाविकांची श्रद्धा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। जळगावमधील सावदा इथल्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा झाला आणि यावेळी तळी भरण्यात आली। यानंतर गावात 12 गाड्या ओढण्यात आल्या। 12 गाड्या ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नाशिकच्या ओझर येथे चंपाषष्ठीनिमित्त 12 गाड्या ओढण्याचा उत्सव संपन्न झाला। ओझरच्या खंडोबा मंदिरात हा यात्रोत्सव पार पडला। यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। पाचोरा शहराजवळच्या काकणबर्डी टेकडीवर शेकडो वर्षांची परंपरा असलेला खंडोबाचा यात्रोत्सव भक्तिभावात संपन्न झाला। जय मल्हारच्या गजरात हळद खोबरं उधळून मल्हारी मार्तंड्याची तळी उचलून आरती करत बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढवण्यात आला। सिन्नरच्या मनेगाव इथे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। ही यात्रा 3 दिवस चालणार असून यात्रेच्या पहिल्या दिवशी पालखीसह कावड मिरवणूक काढत 12 गाड्या ओढण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातील महिंदळे येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाला 150 वर्षांची परंपरा आहे। चंपाषष्ठीनिमित्त 12 गाड्या ओढवून या यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली। जळगावातील नेरी नाका स्मशानभूमी शेजारील खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त जागर गोंधळाचा कार्यक्रम पार पडला। पार्वती जागरण गोंधळ मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता एक मोठी बातमी। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन असून महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवणं हे नव्या सरकारचं उद्दिष्ट असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। CNBC TV 18च्या इदला अवॉर्ड्समध्ये नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातलं नव्या सरकारचं विजन मांडलं, तर विधानसभा निवडणुकीत एक है तो सेफ याच्या नाऱ्यानं चमत्कार केला असंही ते म्हटलंय। तो क्या चला, लड़की बहना चला स्कीम चली या फिर बटोगे तो कटोगे, एक हैं तो सेफ हैं? देखिए, एक चीज पक्की है कि हमारी जो स्कीम्स है उन स्कीम्स ने एक पॉजिटिविटी लाई,
हम लोगों ने जिस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर के प्रोजेक्ट्स डिलीवर किए उसके कारण एक पॉजिटिविटी आई, लेकिन इसके साथ साथ जो प्रधानमंत्री जी ने मंत्र दिया था, एक है तो सेफ है, मुझे ऐसा लगता है कि इस मंत्र को महाराष्ट्र ने रिस्पॉन्ड किया, क्योंकि जिस प्रकार से महाराष्ट्र में लोकसभा के समय फेक नैरेटिव तैयार करके लोगों को विभाजित कर करके महाराष्ट्र को जीतने का प्रयास हुआ, मुझे ऐसा लगता है कि ये संदेशा महाराष्ट्र के हर व्यक्ति के दिल को छुआ और एक है तो सेफ है, इसने एक जादू किया, जिस जादू के कारण मुझे ऐसा लगता है कि हर व्यक्ति को लगा कि मुझे वोट देना है। पिछले 4 दशकों का रिकॉर्ड तोड़कर सबसे ज्यादा वोटिंग इस बार हुई है जी। तो ये जो वोटिंग है ये बिल्कुल दिखा रही है कि लोगों ने इसको रिस्पॉन्ड किया है। तो मैं ऐसा मानता हूं क्यूमुलेटिव इफेक्ट इसका होता है, लेकिन इसमें एक है तो सेफ है, इस नारे का बहुत ज्यादा इफेक्ट रहा है। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी आता पुन्हा येणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय। 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान राज्यातील शहरांचा पारा 10च्या वर जाण्याचा अंदाज आहे। संभाजीनगर शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं। या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला। दाट धुक्यामुळे वाहनं चालवताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागला। भुसावळमध्ये धुक्याचं प्रमाण कायम आहे। शहरातील महामार्गावर प्रचंड धुकं पसरलंय, त्यामुळे किमान 900 मीटरपर्यंतच दृश्यमानता पाहायला मिळाली। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। 7 डिसेंबर ते 24 मार्च या कालावधीमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे। चिक्की नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यातच चिक्की शिल्पाची दुरावस्था झाली होती आणि याबाबत काही सजग नागरिकांनी न्यूज 18 लोकमतशी संपर्क साधून तक्रार केली होती। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच नगर परिषदेनं या चिक्की शिल्पाची दुरुस्ती करून रंगरंगोटी केली। डेंग्यू मलेरियाची साथ पसरू नये यासाठी पालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे। एकाच दिवशी 26 ठिकाणी पालिकेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 11,155 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे। मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकऱ्या आता पालिकेच्या रडारवर आलेल्या आहेत। पालिकेनं जवळपास 1200 बेकरींना नोटीस पाठवलेली असून बेकरी मालकांनी इंधन म्हणून लाकडाचा वापर न करता विजेचा किंवा गॅसचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले। मोबाईल ॲपच्या माध्यमातून बेटिंगचा अवैध उद्योग करणाऱ्या महादेव ॲप कंपनीला ईडीनं पुन्हा दणका दिलाय। कंपनीची मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील 388 कोटी 99 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा तसंच ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून विशेष परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रामधील सुवर्णमध्य साधण्यासाठी ही विशेष सोय करण्यात आली आहे। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यात आगामी 3 वर्षात 65 नवीन विमानं दाखल होणार आहेत, तर एअर इंडिया या मुख्य कंपनीच्या ताफ्यात येत्या 3 वर्षात 35 नवीन विमानं दाखल होणार आहेत। रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजरमध्ये आरक्षित 2 एसी चेअर कार डबे आणि 4 द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्याची मागणी कोकण रेल्वे विकास समितीनं केली आहे आणि 16 डब्यांऐवजी 17 डबे चालवावे अशी मागणी होती आहे। चित्रपट निर्माते सुभाष घई यांची स्मरणशक्ती कमी होण्याबरोबरच त्यांना बोलण्यात अडचणी येत असल्यानं त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। बदलापुरातील सोनवली परिसरात 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। मुलीवर करणी केल्याच्या अंधश्रद्धेपोटी कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालवर्डी गावाजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथला तुषार बावस्कर हा तरुण जागीच ठार झालाय। जळगावातील डॉक्टरचं घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने 134 ग्रॅम सोन्याचे दागिने तसंच चांदीची देवीची मूर्ती असा एकूण 2,62,000 रुपयांचा ऐवज लांबवला। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर मलकापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी तब्बल 61 लाखाच्या गुटख्यासह एकूण 85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ माजली आहे।
नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक 6च्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला जोरदार बस धडकली. बसचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट स्थानकामध्ये शिरली. बसनं चिरडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघं गंभीर जखमी आहेत. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण महामार्गावर खालापूरच्या फूड कोर्टला एका भरधाव ट्रेलरनं धडक दिली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. बदलापुरातील सोनिवली आदिवासी वाडीमध्ये अतिसारामुळे 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर कुटुंबातील 5 जणांना उलटी आणि अतिसाराचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महाड येथून गोवंशाची कत्तल करून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पनवेल येथून ताब्यात घेतलं असून पसार तिघांचा शोध सुरू आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी 600 किलो गोमांस जप्त केलंय. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यास गायीच्या गोठ्याचं अनुदान म्हणून बनावट नोटा दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. शेतकऱ्याच्या ही बाब लक्षात येताच त्यानं पोलिसात धाव घेतली. यावेळी 500 रुपयांच्या 2029 नोटा बनावट निघाल्या. या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रेलर थेट फूड कोर्टला जाऊन धडकला. या अपघातात फूड कोर्टमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झालाय. जळगावच्या कासोदा येथील बांभोरी शिवारात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान उपासमारीमुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हडपसरच्या वैदुवाडीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. पुणे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून या आगीमध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रवाळजे इथे मोठी दुर्घटना घडली आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले 4 जण बुडालेत. पथकाकडून बचाव कार्य सुरू असून दोघांचे मृतदेह हाती लागलेत. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. आता एक मोठी बातमी. महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला आज निश्चित होणार आहे. महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत खातेवाटपावर निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. CNBC नेटवर्क 18च्या इब्ला अवॉर्ड सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपावर भाष्य केलं. अभी लोग कह रहे हैं कि शिंदे हैं तो सेफ है, सब मामला निपट गया, सब सुलझ गई बात, होम मिनिस्ट्री आप ही के पास है कि उधर देनी पड़ेगी? देखिए, पहले दिन से हम लोग साथ में ही हैं जी। खबरें तो कुछ भी चल जाती है ना, खबरों का थोड़ी कोई सिर पैर थोड़ी होता है और हम रोक भी नहीं सकते, लेकिन कभी भी कोई कंफ्यूजन नहीं था. शिंदे जी पहले दिन से साथ में थे. शिंदे जी ने जब हम लोग बैठे उस समय हमारे लीडर्स के सामने भी बात कही कि मैं भी ये समझता हूं कि जिस प्रकार का नंबर लोगों ने बीजेपी को दिया है तो बीजेपी को अपना चीफ मिनिस्टर बनाना पड़ेगा. इसलिए कोई उनके मन में भी कंफ्यूजन नहीं था. और होम मिनिस्ट्री किसके पास रहे, यूडी किसके पास रहे और फाइनेंस किसके पास रहे, इसके बारे में कल चर्चा हम करने वाले हैं. जैसे चर्चा कंक्लूड होगी आपके कान में बता दूंगा. कल्याण पश्चिममधील वल्लीपीर चौकात एका तरुणावर भर दिवसा चाकू हल्ला झाला. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती असून हल्ला करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. अमरनाथमध्ये महामार्गावर ओव्हरटेक करताना बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले. धातूच्या पाईपलाईन चोरीबरोबरच गिरणा पंपिंगच्या खिडक्या, दरवाजे आणि विटा चोरी केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. कारवाईमध्ये पोलिसांनी 1,06,00,000चा मुद्देमाल जप्त केला असून 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सांगलीच्या कवठे महाकाळ नगरपंचायत हद्दीमध्ये असणाऱ्या स्पेअर पार्टच्या दुकानाला अचानक आग लागली. यामुळे दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मुंबईत MHB पोलिसांनी सिसोदिया टोळीच्या एका चोरट्याला अटक केली आहे. ही चोर लग्न समारंभात रेकी करून रोख रक्कम चोरून नेत होता. CCTVच्या आधारे मानव सिसोदियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 3 हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. हर्सूल शहरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाली. याविरोधात भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार असल्याचा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. त्यामुळे वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा अशी मागणी किसान सभेच्या वतीनं करण्यात आली आहे. मुंबईत नेव्ही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पहाटेच मोठ्या संख्येनं मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी धावपटूंमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. लोणावळ्यातील पवना धरण क्षेत्रामध्ये हुल्लडबाजांना पोलिसांनी इशारा दिलाय. या ठिकाणी कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही. तसंच पर्यटकांनी फक्त पर्यटनाचा आनंद घ्यावा, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. जळगाव शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईचा मक्ता 3 ऐवजी 5 वर्षांसाठी देण्याचा विचार असून राज्यातील अन्य पालिकांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानुसार 3 वर्षांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव रोडवरील RL स्टील कंपनीच्या समोर भरधाव वेगानं जाणाऱ्या बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करून परतणारे 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबागजवळच्या वर्सोली इथल्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली होती. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा खंडोबा अशी भाविकांची श्रद्धा आहे. सोलापुरात वाहतुकीचा दंड न भरल्यानं 400 जणांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे. वारंवार सांगून देखील वाहतुकीचा दंड न भरल्यानं अनेक वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या वाहनधारकांनी लोक अदालतीच्या नोटिसीला देखील सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. यूपीमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला या ठिकाणचा दौरा करणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इथल्या तयारीचा आढावा घेतला. दिल्लीकडे पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून चर्चेच्या दृष्टीनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आज पुन्हा दिल्लीच्या दिशेनं मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डरवर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये पारा चांगलाच खाली गेलाय आणि त्यामुळे दिल्लीमध्ये गारठा चांगला वाढलाय. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दिल्लीकर आता शेकोटीचा सहारा घेत आहेत.